म्हाडामध्ये जरी घर नाही भेटलं, तरी तुम्हाला पी-एम-आर-डीमध्ये म्हाडापेक्षा कमी रेटमध्ये घर मिळणार आहे. हे जे फ्लॅट्स असणार आहेत, ते पूर्णपणे रेडी पोझिशन असणार आहेत. ॲप्लिकेशन कधीपासून चालू झाले, पेमेंट कधीपासून चालू झालेलं आहे, पेमेंटची अंतिम डेट काय असणार आहे आणि लॉटरीचा ड्रॉ डेट काय असणार आहे. अजून ₹2,50,000 जे अनुदान आहे ते मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण पी-एम-आर-डी 2025 डिसेंबरमध्ये जी लॉटरी निघालेली आहे, त्या लॉटरीबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहेत. तुम्हाला जर आता म्हाडामध्ये लॉटरीची ड्रॉ डेट आहे ती वाढलेली आहे. आता आपल्याकडे पी-एम-आर-डीमध्ये 833 घरे उपलब्ध झालेले आहेत. तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका. हे जे फ्लॅट्स असणार आहेत ते पूर्णपणे रेडी पोझिशन असणार आहेत. तर ते तुम्हाला कसं चेक करता येईल हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर होम या टॅबवरती या. तिथं आल्यानंतर क्विक लिंक, त्यानंतर इथे तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन भेटेल, बुकलेट भेटेल, लॉटरी डिसेंबर 2025ची जे पी-एम-आर-डीची लॉटरी आहे ते भेटेल. ॲडव्हर्टाइजचे जे PDF आहे ते इथे मिळून जाईल. तुम्ही इथे पुणे महानगर विकास प्राधिकरण पुणे म्हणजेच PMRDA या लेटरमध्ये काय लिहिलेलं आहे बघू शकताय. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे राबवण्यात येणाऱ्या पेठ क्रमांक 12 व पेठ क्रमांक 30-32 गृह योजनेतील सदनिकांच्या लॉटरीबाबत. म्हणजेच सेक्टर नंबर 12, सेक्टर नंबर 30-32 मध्ये जे गृहनिर्माण योजनेकडून जी लॉटरी राबवलेली आहे त्याबद्दल जे आहे ते लेटर असणार आहे. परत इथे तुम्ही बघू शकता पेठ क्रमांक 12 म्हणजे सेक्टर 12 मध्ये भोसरी येथे आहे व पेठ क्रमांक भोसरी व पेठ क्रमांक 30-32 वाल्हेकरवाडी इकडे प्रोजेक्ट झालेला आहे 1-2 वर्षापूर्वी. भोसरीमध्ये जो आहे तो पी-एम-आर-डीचा आणि 30-32 सेक्टर वाल्हेकरवाडी मध्ये मिळून 833 जे घरं आहेत ते शिल्लक आहेत, रेडी फ्लॅट आहेत, रेडी पोझिशन आहेत. ह्याची जी लॉटरी आहे ती राबवण्याची प्रक्रिया 15 डिसेंबर 2025 पासून 24 ते 25 दिवस झालेत लॉटरी चालू होऊन. सो त्यामुळे मी तुम्हाला ही जी इन्फॉर्मेशन आहे ती देतोय. सदनिकाची लॉटरी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतशीर होणार आहे. यासाठी खालील कागदपत्रे लाभार्थ्यांनी सादर काय लागणार आहेत. अर्जदाराचे स्वतःचे आधार कार्ड, पॅन कार्ड, विवाहित असल्यास पती पत्नीचे दोघांचे आधार कार्ड, पॅन कार्ड लागणार आहे. लाभार्थ्यांनी वास्तव्य आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट जे असणार आहे ते लागणार आहे तुम्हाला 2018 नंतरचे. आधार कार्ड, पॅन कार्ड दोघांचे. डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. जे ॲप्लिकेशन जे करणार आहे त्यांच्या नावाचे डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल. उत्पन्नाचा सोर्स काय असेल त्याचंही तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागेल किंवा ITR लागेल. जर तुम्ही मॅरिड वाईफ सोबत ॲप्लिकेशन करत असेल तर तुम्हाला दोघांचे इन्कम सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे. आरक्षण प्रवर्गात जातीचा दाखला. जर तुम्ही कास्टमधून ॲप्लिकेशन करणार असेल तर तुम्हाला जातीचा दाखला प्लस वैध प्रमाणपत्र लागेल. म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी दोन्ही सर्टिफिकेट लागतील जर तुम्ही कास्टमधून ॲप्लिकेशन करणार असेल तर. आता पेठ क्रमांक 12 व 30-32 गृहनिर्माण सदनिकेची किंमत खालीलप्रमाणे ठरवण्यात आलेली आहे. म्हणजेच सेक्टर 12 आणि सेक्टर 30-32 मधील ज्या सदनिका आहेत, जे घर आहेत त्याची किंमत जी आहे ती खाली इथे दिलेली आहे तुम्हाला. EWS मध्ये 17,31,926 रुपये असणार आहे. LIG मध्ये बघितलं तर 38,68,455 असणार आहे. पेठ क्रमांक 30-32 म्हणजेच वाल्हेकरवाडीमध्ये EWS साठी 22,73,000 असणार आहे आणि LIG साठी 30,80,000 असणार आहे. तर आपण तसेच खाली जर बघितलं तर लाभार्थ्यांनी खालील अनामत रक्कम आवश्यक आहे. म्हणजेच तुम्हाला ॲप्लिकेशन सोबत किती फी भरायची आहे हे दिलेलं आहे. जर तुम्ही EWS मधून ॲप्लिकेशन करणार असेल तर 5,000 प्लस 708 रुपये जे GST वगैरे असणार आहे फॉर्म फी ते भरायचे आहेत. अल्प उत्पन्न गट म्हणजेच LIG जी लोअर इन्कम ग्रुप आहे त्यांच्याकडून 10,000 रुपयाची ॲप्लिकेशन फी घेतली जाणार आहे. 10,000 रुपये अनामत रक्कम असणार आहे जी म्हणजे डिपॉझिट असणार आहे. जर तुम्ही या लॉटरीमध्ये विन नाही झाला तर हे पैसे तुम्हाला पूर्णपणे रिटर्न मिळणार आहेत. तसेच तुम्हालाही 708 रुपये जे आहेत ते ॲप्लिकेशन प्लस टॅक्सेस लागणार आहेत. सो तुम्हाला 10,807 रुपये भरायचे आहेत. अर्जदाराने स्वतःचे खाते नसल्यास बँकेत खाते उघडावे. म्हणजे जर तुमचे अकाउंट नसेल तर अकाउंट ओपन करा. का अकाउंट कशासाठी लागणार आहे? कारण ही जी अमाउंट आहे ती तुम्ही भरलेली रिटर्न येण्यासाठी तुम्हाला अकाउंट लागणार आहे. जर तुम्ही लॉटरीमध्ये विन नाही झाला तर तुम्हाला 10,000 रिटर्न येतील. 708 रुपये जे आहे ते तुमचे डेबिट होतील म्हणजेच कट होतील. नाही येणार तुम्हाला रिफंडेबल अमाउंट नसणार आहे. पण ही जी अमाउंट आहे ती पूर्णपणे रिफंडेबल असणार आहे. पेठ क्रमांक 12 भोसरी आणि 30-32 वाल्हेकरवाडी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत प्रक्रिया ह्या योजनेवरून या जी वेबसाईट आहे इथून भरू शकता. तरी तुम्हाला कोणाला डाऊट असेल तरी मी तुम्हाला फॉर्म भरून दाखवणार आहे. तो व्हिडिओ आपल्या 2 दिवसामध्ये येईल. जर तुम्हाला असेल तरी पण लवकर पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करू शकता. आपण लवकरच तो व्हिडिओ अपलोड करू. तसेच यांनी सादर संकेतस्थळावर नोंदणी करून अनामत रक्कम व फॉर्म फी भरणा करावा. म्हणजे तुम्ही या
वेबसाईटवरती ॲप्लिकेशन करून जी रक्कम आहे ती रक्कम आणि फॉर्म भरून जर तुमच्या पेमेंट संदर्भात काही इश्यू झाला तर या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. आता जी लॉटरी आहे ती ॲडव्हर्टाइजमेंट आपण चेक करणार आहे. ॲडव्हर्टाइज बघू शकता तुम्ही कशाप्रकारे आलेली आहे. इथे पूर्णपणे तुम्हाला डिटेल्स बघायला मिळतील. बघू शकता मित्रांनो, पुणे महानगरपालिका प्रदेश विकास प्राधिकरण पुणे. तर इथे आपल्याला काय बघायला मिळणार आहे, ॲप्लिकेशन कधीपासून चालू झाले, पेमेंट कधीपासून चालू झालेलं आहे, ॲप्लिकेशनची अंतिम जी डेट असणार आहे ती काय असणार आहे, पेमेंटची अंतिम डेट काय असणार आहे आणि लॉटरीचा ड्रॉ डेट काय असणार आहे, हीच डिटेल तुम्हाला इथे समजेल. फ्लॅट कुठं-कुठं, किती-किती अवेलेबल आहेत. आता पेठ क्रमांक 12. पेठ क्रमांक 12 म्हणजे भोसरीमध्ये जे आहे तिथे तुम्हाला 55 EWS कॅटेगरीसाठी असणार आहेत आणि LIGसाठी 285 घरं जे आहेत ते तिथे टोटल 340 घरं उपलब्ध आहेत. बघू शकता नोट, प्रधानमंत्री आवास योजनेतील 2.5 लाख रुपये अनुदान फक्त पेठ क्रमांक 12 येथील EWS गटातील लाभार्थ्यांना मान्यतेनुसार लागू राहील. म्हणजेच मित्रांनो, EWS मध्ये सेक्टर 12 मध्ये हे 55 घरं आहेत, त्यांना जी काही अमाउंट आहे त्या अमाउंटमधून अजून 2,50,000 रुपयाचे जे अनुदान आहे ते मिळणार आहे. आणि जर पेठ क्रमांक 30-32 मध्ये बघितलं म्हणजेच वाल्हेकरवाडीत आहे. पेठ क्रमांक म्हणजे सेक्टर 30-32. सदनिकाची संख्या असणार आहे EWसाठी 306, LIGसाठी 188, एकूण 493. जर आपण इथं टोटल केली तर 833 होते. आणि ऑनलाईन अर्जाची सुरुवात झालेली आहे 15/12/2025 सकाळी 11 वाजल्यापासून. सोडतीचीही ऑनलाईन सुरुवात झालेली आहे 19/12ला. सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात झालेली आहे 19/12. ऑनलाईन पेमेंट स्वीकृतीची डेट आहे ती 19/12 पासून झालेली आहे. आता शेवटची तारीख काय असणार आहे, 27/1/2026 म्हणजेच या महिन्यातल्या 27 तारखेला तुमची जी अंतिम तारीख असणार आहे ती या महिन्यात असणार आहे. म्हणजेच आता मित्रांनो, आज बघितलं तर आपली 9 तारीख आहे. म्हणजे तुमच्याकडं 27 म्हणलं तर 18 दिवस उरलेले आहेत. 18 दिवसामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. जर तुमचे काही डॉक्युमेंट नसतील तर डॉक्युमेंट काढून घ्या, जसे की डोमासेल, इन्कम सर्टिफिकेट. आणि पेमेंटही तुम्हाला 27 तारखेलाच एंड होणार आहे. फक्त सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला शेवटचं ॲप्लिकेशन करू शकता आणि रात्री 12 वाजेपर्यंत पेमेंट करू शकता. बँकेद्वारे जर तुम्ही RTGS काय करणार असेल, NEFT वगैरे, तर 28 तारखेला 3 वाजेपर्यंत. म्हणजे जर तुम्ही 27 तारखेला 5 वाजेपर्यंत ॲप्लिकेशन केलं तर दुसऱ्या दिवशी RTGS NEFT करू शकता. आता सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्ध करणे. म्हणजेच प्रारूप यादी जी असणार आहे ती 11/2/2026 मध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे सायंकाळी 7 वाजता. म्हणजेच मित्रांनो बघा, लास्ट डेट जी आहे ती आपली 27 तारीख आहे. 27 तारखेनंतर 11 तारीख म्हणजे जवळजवळ 13 ते 14 दिवसाच्या फरकामध्ये लॉटरीची जी प्रारूप यादी असणार आहे ती सादर केली जाणार आहे. म्हणजे खूप फास्टपणे हे जे ड्रॉ आहे तो. जर अपेक्षा घेण्याचे अंतिम म्हणजे जर तुमचं काय ऑब्जेक्शन असेल, सजेशन्स असतील तर तुम्ही 12 तारखेपर्यंत 1 दिवसात घेऊ शकता. सोडतीच्या स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची म्हणजेच ज्या लोकांनी अर्ज ॲक्सेप्ट केले त्यांची जी अंतिम यादी असणार आहे ती 17/2/2026 रोजी होईल. आणि येथे जर बघितलं तर ड्राय रन बघितलं तर 25/2/2026 रोजी असणार आहे. सोडतीचा दिनांक जे असणार आहे ते इम्पॉर्टंट आहे. 26/2/2026 रोजी जी ड्रॉ आहे तो ड्रॉ होणार आहे. म्हणजे 27/1ला लॉटरीचा ड्रॉ शेवटची तारीख असणार आहे ॲप्लिकेशनची आणि बरोबर एका महिन्याच्या नंतर जो ड्रॉ आहे तो ड्रॉ केला जाणार आहे. सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे PMRD या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. म्हणजेच जे काही ॲक्सेप्टेड लेटर्स असतील, म्हणजे जो काही लोक विन झाले असतील त्यांचीही नावं आणि जे लोक या लॉटरीमध्ये घर मिळालं नसेल त्यांचीही नावे PMRDच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येतील सायंकाळी 6 वाजता 26/2/2026 रोजी. आता माहिती पुस्तकामध्ये ही जी वेबसाईट दिलेली आहे इथे तुम्ही भेट देऊन माहिती पुस्तक आहे ते डाउनलोड करू शकता. ह्याची गरज नाही तुम्हाला, कारण आपलं जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण माहिती पुस्तकाची लिंक देणार आहे. तुम्ही डायरेक्ट लिंकवरती क्लिक करा, तुम्हाला माहिती पुस्तक मिळणार आहे. ही ॲडव्हर्टाईज आपण जी बघतोय त्या ॲडव्हर्टाईजची लिंक देणार आहे, तिथे तुम्ही डायरेक्ट क्लिक करा आणि तिथूनही डाउनलोड करू शकताय. आणि मित्रांनो, जे काही त्यांचं लेटर आलेलं आहे ते लेटरची लिंक देणार आहे, तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकताय. सो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, लिंकमधून तुम्ही त्या गोष्टी डाउनलोड करून बघू शकताय.